नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनेलवर गोष्टींचा खजिना। आज आपण ऐकणार आहोत एक धमाल दिवाळी स्पेशल गोष्ट, टकमकी दिवाळी। या गोष्टीत आहे आनंद, प्रकाश आणि एक सुंदर शिकवण। तर चला तयार व्हा गोष्टीच्या जगात जाण्यासाठी आणि दिवाळीचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी। दिवाळीचा दुसरा दिवस उजाडला होता। सकाळी सगळीकडे गोड गंध, फुलांच्या आरास आणि नवीन कपड्यांचा रंगीत जल्लोष होता। एक जण अंगणात धावत आला आणि म्हणाला, "अरे उठ ना, अजून झोपलास? आज पाडवा आहे, सगळीकडे इतकी गडबड सुरू आहे आणि तू अजून झोपतोस?" दुसरा डोळे चोळत म्हणाला, "अहो, काल फटाके फोडून थकलोय, थोडं झोपू दे ना." पहिला म्हणाला, "अरे उशीर झाला. बघ, आईने पुरी श्रीखंड बनवलंय आणि बाबा तर नव्या कपड्यात फोटो घेतायत." दुसरा लगेच उठला आणि कपाटातून आपले नवीन कपडे घालू लागला। तो म्हणाला, "वा, आज तर सगळेच किती सुंदर दिसतायत." सगळ्यांनी नवीन कपडे घातलेत आणि घरातला प्रत्येक कोपरा चमकतय। पहिला हसून म्हणाला, "हो, पाडव्यानिमित्त सगळे एकमेकांना गिफ्ट देतात ना." दुसरा खट्याळपणे विचारतो, "मग तू मला काय गिफ्ट देणार?" पहिला हसून म्हणतो, "मी तुला देणार एक मोठं आश्चर्य. पण आधी तू डोळे मिट." दुसरा उत्साहाने म्हणतो, "झाले, आता उघडू का?" पहिला म्हणतो, "थांब थोडं, आता उघड." आणि त्याच वेळी रंगीत कागदांनी बनवलेला एक सुंदर कंदील झाडाला लटकलेला दिसतो। "वा, हा कंदील तू बनवलास का? किती सुंदर आहे," दुसरा आश्चर्याने म्हणतो। पहिला म्हणतो, "हो, मीच बनवला. कागद, दोर आणि थोडं प्रेम." दिवाळी म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर आनंद वाटणं। दुसरा आनंदाने म्हणतो, "अरे वा, हा तर सगळ्यात सुंदर गिफ्ट आहे." संध्याकाळ झाली। आकाशात पुन्हा फटाक्यांचे आवाज आणि रंग उडायला लागले। दुसरा म्हणाला, "आज पुन्हा फटाके फोडूया का?" पहिला म्हणाला, "नाही रे, आज आपण काहीतरी वेगळं करूया." काय? चला गावच्या छोट्या मुलांना दिवे आणि लाडू देऊया। त्यांच्याकडे कदाचित फटाके नसतील, पण आपल्या थोड्याने त्यांचा दिवस सुंदर होईल। दुसरा थोडं विचार करून हसला आणि म्हणाला, "अरे वा, हीच खरी दिवाळी आहे." रात्री सगळे अंगणात जमले। दिव्यांच्या प्रकाशात सगळ्यांचे चेहरे उजळले होते। शा आणि गाणी सुरू होती। पहिला म्हणाला, "बघ, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा प्रकाश झळकतोय." दुसरा म्हणाला, "हो, कारण दिवाळीचा खरा आनंद म्हणजे आनंद वाटणं." दोघे एकत्र म्हणाले, "सर्वांना दिवाळी आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा." मुलांनो, दिवाळी म्हणजे फक्त फटाके नव्हे, तर प्रेम, एकता आणि आनंदाचा सण आहे। तुम्हीही या दिवाळीत आनंद वाटा, हसा आणि सगळ्यांना हसवा। गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर गोष्टीत। कशी वाटली मुलांनो आजची गोष्ट? दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि गोडधोड नव्हे, तर प्रेम, एकता आणि आनंदाचा सण आहे। तुम्हीही या दिवाळीत सगळ्यांना आनंद द्या, हसा आणि सगळ्यांना हसवा। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या गोष्टींचा खजिना चॅनेलला। पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर गोष्टीत। तोपर्यंत शुभ दिवाळी आणि खूप साऱ्या शुभेच्छा।